थँक्यू तू कशाला म्हणतोय? थँक्यू मी म्हणलं पाहिजे तुम्हाला. बाळा एकत्र आल्यानंतर कळलं रे. म्हणजे तुझ्यासाठी किंवा अजून कोणासाठी एकत्र येण्यापेक्षा आम्हालाच एकमेकांची किती गरज आहे. हो अमोल, बाळा तू नसतास ना तर कदाचित आम्ही दोघं जण परत भेटलोही नसतो. आणि अमोल, आता तुझ्या पुढे काही मोठं नाही रे. तू खुश तर आम्ही खुश. आणि आता इथून पुढं नको त्या शंका मनात आणायच्या नाही अजिबात. काय अरे सॉरी राहू दे. बरं आता चला, उशीर झालाय, रात्र झाली, झोपायचंय. चला कपडे बदला. मी पहिलं मोठे बाबांना आणि मोठी मला भेटून येतो. बापू आणि आजोबांबरोबर खेळतो. बरं मग वाट कसली बघतोय, जा लवकर. हो जाता. थांब 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 थांब. अमोल बाळा, मला एक सांग, काय काय बाबा? तू आज दिवसभर आमच्या बरोबर दवाखान्यात होतास बरोबर? मग तुला व्हिडिओ दाखवला कुणी? बाबांना खेळायला जायचंय. अमोल, बाबा काय विचारतोय उत्तर दे. कुणी दाखवला व्हिडिओ? बाबा मला दवाखान्यामध्ये एका वाटबाई काकांनी व्हिडिओ दाखवला. जा बाळा तू खेळायला. हो. अजून किती दिवस हे असं डोक्यावर उभं राहून डोकं शांत ठेवावं लागणार आहे काय माहिती. आज त्या आमल्याला भडकावून तर आलो, ते पोरग आईबापाच्या ऐकण्यातले. त्या आप्पी अर्जा एका मिनिटात त्याला समजावत्या. नाही नाही नाही, त्याआधी मला काहीतरी मोठा गेम करावा लागणार आहे. वॉर्ड बॉय? कोणी वॉर्ड बॉय आपला व्हिडिओ आम्हाला का दाखवत असेल? तेच कळायला मार्ग नाही. आपले संकल्प. हा, एक मिनिट. काय? मी तुला आधी पण म्हणलं होतं, मी वॉर्डबॉयच्या कपड्यात संकल्पला बघितला होता त्या दवाखान्यात तिथंच. अर्जुन अरे तू काय बोलतोयस? आपले माझी नजर धोका खाणार नाही. आपले तोच हे सगळं घडवून आणत असेल तर? नाही नाही अर्जुन, असं असेल तर हे खूप भयानक आहे. आणि एक मिनिट, संकल्प नेमका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे की नाही याची चौकशी करणार होतास ना तू, त्याचं काय झालं? मी चिंचुकेला सगळं सांगितलंय, सगळी माहिती काढायला सांगितली. मी चिंचुकेला हे पण सांगितलंय की ह्या दवाखान्यात जी नवीन वॉर्डबॉयची भरती झाली ना, त्या सगळ्यांची लिस्ट मला दे, माहिती मिळेल आपल्याला. अर्जुन याचा लवकरात लवकर छडा लाव. तो जर संकल्प असेल तर आपल्या माघारी तो अमोलला भेटतो हे कळतंय का तुला? अप्पी तू नको काळजी करू. ह्या वेळ जर तो संकल्प असेल ना तर त्याचा शेवट नक्की आहे. हॅलो. हॅलो, माणिक बोले ना? हा बोलतोय. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला तुमच्या घरचे आलेत. कोण आले जरा सांगू शकता का? नाही माहित, पण तुमच्यासाठी थांबलेत ते बराच वेळ. तुम्ही प्लीज लवकर या. बरं बरं ठीक आहे, मी आलो. गेम एवढ्या रंगाला आलेला असताना आता कोण आले या माणिकच्या घरचे तर कडमडायला? नाही 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 नाही, एवढ्या सहजासहजी नाही. ह्या आप्पी अर्जाची बरबादी बघितल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. माझा मार्ग ठरलेला आहे. आणि त्यात जर कुणी आडवा आला ना तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन मी पुढे जाणार. बघूया. मोठी मा, काय करतेस तू? आलास तू बाळा? अरे मी काय करणार आता, दिवाळी म्हटल्यानंतर ना एका पाठोपाठ एक सण येतात ना, मग त्याचीच तयारी करत होते. या दिवाळीतला प्रत्येक दिवस आपण असा भारी एन्जॉय करायचा या ठिकाणी. याच मोठी बाबा. बाळा, तुम्ही दवाखान्यात गेला होतात ना? काय सांगितलं डॉक्टरांनी तुम्हाला? अगं काहीच नाही मोठी मा, डॉक्टर माझ्यावर किमोथेरपी करणार आहे. असं बोलले का डॉक्टर? हो, त्यांनी हे पण सांगितलं की असं स्ट्रॉंग राहायचं बाळा. अमोल, तुला या आजाराची, या उपचारांची भीती नाही का रे वाटत? अगं मोठी मा, त्यात काय घाबरायचं? आता जे होणार ते होणार ते ना. अमोल बाळा, पण या आजाराचे उपचार घेताना पण खूप त्रास होतो रे. म्हणजे केमोथेरपी ना. पण हे काय असतं नक्की? डॉक्टरांनी बाकी मला काहीच सांगितलं नाही. अरे जास्त काही नाही बाळा,
या आजाराला कारणीभूत असणाऱ्या शरीरातला जो भाग आहे ना त्याची वाढ थांबवायची किंवा तो भाग कायमचा संपवायचा असेल ना तर हे उपचार घ्यावे लागतात. बस एवढंच? मूलबाळा, अरे शरीराचा एक भाग वाढण्यापासून थांबवायचा किंवा कायमचा काढून टाकायचा खूप त्रास होणार आहे. पण तू तयार आहेस ना? स्लो अँड स्टडी, सिम्बा ऑलवेज रेडी. अमोल, अरे तू एवढा निवांत कसं काय राहू शकतोस रे बाळा? अगं काहीच नाही मोतीमा, ही असल्या आजारांना घाबरायचं नसतं. अगं मी सिम्बा आहे ना, सिम्बा. आता जे होईल ते मी सहज सहन करेन. काय झालं मोतीमा? अमोल, तुझ्यातला थोडा धीर मला दे ना बाळा. अरे दिवसभर सतत नको ते विचार असतात माझ्या डोक्यात. अमोल, पण तू असं स्ट्रॉंग राहायचा. हो बाळा, थोडा त्रास होईल हं? पण आपण डगमगायचं नाही. हं? मोतीमा, अगं आजारी आहे मी आणि गावातेस तू. माता सगुई. अमोल, तुला ना मानलंच पाहिजे बाबा. मोतीमा, सिम्बा घाबरत नसतो, तो उलट दुसऱ्यांना घाबरतो. हा अमोल, आणि तू या आजाराला पण असाच घाबरवता. बघ, एक दिवस घाबरून ना तू पळून जाईल. तू बरा होशील नक्की.